एक कॉर्पोरेटमध्ये काम करणारी तरुणी वैतागून घरी येते. तिचा दिवस अतिशय वाईट गेलेला असतो. टार्गेटची डेडलाईन मॅच होत नसते. बॉसबरोबर भांडणं झालेली असतात, कलिगबरोबर वाद झालेले असतात आणि येताना बॉयफ्रेंडबरोबर पण हे भांडण झालेलं असतं. आल्यावर ती सगळं आईला सांगते आणि म्हणते मी अतिशय वैतागलेली आहे. आई तिला घेते आणि किचनमध्ये जाते. किचनमध्ये शेगडी 3 बर्नरची असते. त्या तिन्ही बर्नरवर एक एक पाण्याचं भांडं ठेवते. त्याच्यामध्ये पाणी ओतते. पहिल्या भांड्यामध्ये बटाटे टाकते, दुसऱ्या भांड्यामध्ये कच्ची अंडी टाकते आणि तिसऱ्या भांड्यामध्ये कॉफीच्या बिया टाकते. तिन्ही भांड्यांवर झाकण ठेवते. मुलीला काही कळतच नाही. ती आईला विचारते, आई हे काय चाललं आहे? मी तुला माझे प्रॉब्लेम सांगते. आई तिला हातानेच शांत राहायची खूण करते. 5 ते 7 मिनटं झाल्यावर तिन्हीही बर्नर बंद करते आणि मुलीला म्हणते की तिन्ही भांड्यांवरची झाकणं काढ. मुलगी पहिल्या भांड्यावरचं झाकण काढते, ज्यात बटाटे असतात ते शिजून मऊ झालेले असतात. दुसऱ्या भांड्यावरचं झाकण काढते, ज्याच्यामध्ये अंडी असतात ती टणक झालेली असतात. आणि तिसऱ्या भांड्यावरचं झाकण काढते, त्याला छान कॉफीचा स्वाद येत असतो. मग आई बोलायला सुरुवात करते की हे गरम होत जाणारं पाणी म्हणजे आपल्या आजूबाजूची परिस्थिती किंवा प्रॉब्लेम्स, आणि बटाटा, अंडी आणि कॉफी हे म्हणजे आपले त्याला दिलेले प्रतिसाद असतात. काही लोक ही बटाट्यासारखी इतर वेळेस कडक असतात पण प्रॉब्लेममध्ये सापडल्यावर मऊ पडतात. काही लोक ही आधी मऊ असतात अंड्यासारखी पण प्रॉब्लेममध्ये सापडल्यावर टणक होतात. आणि काही लोक ही कॉफीच्या बियांसारखे असतात जे आजूबाजूच्या संपूर्ण परिस्थितीला कॉफीसारखं सुगंधी बनवतात. आता तूच ठरव, तू या 3 पैकी कुठल्या प्रकारात मोडतेस आणि कुठल्या प्रकारे आयुष्यातले प्रॉब्लेम्स फेस करायचे. मुलीला तिचा मुद्दा पटतो आणि छान कॉफीचा आस्वाद घेत त्यांच्या गप्पा सुरू होतात. असे छान विचारपूर्ण किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा.